श्री गणेशाय नमः. श्रोते हो, भाग 2मध्ये आपण कौरव आणि पांडव यांचा जन्म पाहिलाच आहे. तर आता भाग 3 आपण सुरू करूयात. पांडू आणि माद्रीचे निधन झाल्यावर कुंती आपले 5ही पुत्र युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांच्यासोबत शालवनातून हस्तिनापूरला परत आली. धृतराष्ट्राने आपल्या 100 पुत्रांसमवेत या 5 पुतण्यांनाही सारखेच प्रेम दिले. सर्व भावंडे कोणत्याही भेदभावाशिवाय राजमहालात वाढत होती. थोडे मोठे झाल्यावर सर्व राजकुमारांसाठी योग्य प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. भीष्मांच्या देखरेखीखाली ते शस्त्र आणि अस्त्रांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत होते. खेळत असताना भीम आपल्या खोड्या काढण्यापासून चुकत नसत. तो शरीराने सर्वात बलशाली असल्यामुळे संधी मिळेल तेथे तो कौरवांची खोडी काढत असे. विशेषतः दुर्योधनाला त्रास देण्यात भीमला खूप मजा येत असे. कधी तो जाणून बुजून त्याला जमिनीवर आपटत असे किंवा कधी तो झाडावर चढला की झाड गदागदा हलवून त्याला खाली पाडत असे. भीमाच्या अशा वागण्यामुळे दुर्योधन मनातून खूप संतापला होता. तसेही त्याला पांडव आवडत नव्हते. आता त्यांची शक्ती पाहून त्याला नेहमी भीती वाटत असायची की ते आपल्यापुढे तर निघून जाणार नाहीत ना, किंवा एके दिवशी ते राज्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न तर करणार नाहीत. आपण भीमाला नक्कीच मजा दाखवायची असे त्याने ठरवले. एके दिवशी सर्व राजकुमार नौकाविहार करायला गेले. नदी तीरावर जेवण करताना दुर्योधनाने भीमाच्या जेवणात विष घातले. विषाच्या प्रभावामुळे तो बेशुद्ध पडला. खाणेपिणे झाल्यावर सर्वजण पुढे निघाले तेव्हा दुर्योधनाने गुपचूपपणे भीमला नदीत ढकलून दिले. बेशुद्ध अवस्थेत भीम नागलोकात पोहोचला. तिथे त्याला अनेक सापांनी घेराव घातला आणि त्याला चावू लागले. विषाने विष मरते. सापाच्या चावण्याचा परिणाम असा झाला की भीमाचे विष उतरले. शुद्धीवर येताच त्याने भोवताली विहार करणाऱ्या सापांचा संहार सुरू केला. भीमाचे हे सामर्थ्य पाहून साप घाबरले. ते आपल्या राजा वासुकीकडे गेले. तेव्हा वासुकी स्वतः भीमाला भेटला. त्यांनी भीमाला पाहता क्षणी ओळखले. भीमाचे आजोबा कुंती भोज वासुकीचे संबंधी होते. त्यांनी भीमाला असे एक औषध दिले की त्यामुळे विषाचा सर्व प्रभाव नाहीसा झाला. तसेच त्याच्यात आणखी अपार शक्ती आली. अशा प्रकारे भीम पूर्वीपेक्षा जास्त सामर्थ्यवान होऊन हस्तिनापूरला परत आला. त्याला दुर्योधनाची चतुराई कळली होती. त्याने आपल्या भावंडांना दुर्योधनापासून सावध राहायला सांगितले. राजकुमारांना प्रत्येक दृष्टीने दक्ष करण्याचा भीमांचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे या राजकुमारांना योग्य प्रकारे शिक्षण देण्यासाठी त्यांनी एका गुरुची नियुक्ती केली. त्यांचे नाव होते द्रोणाचार्य. द्रोणाचार्य ब्राह्मण होते. विधीची विडंबना अशी की त्यांना आपल्या उपजीविकेसाठी ब्राह्मण असूनही क्षत्रिय कर्म स्वीकारावे लागले. युद्धकलेत पारंगत व्हावे लागले. वास्तविक पाहता त्यांना आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. तोही त्याचा जो त्यांचा बालमित्र होता. ते धृतराष्ट्र आणि पांडूच्या मित्रांना शस्त्र आणि अस्त्रांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देत होते. या राजकुमारांसोबत द्रोणाचार्य आपला मुलगा अश्वत्थामालाही शिकवित होते. द्रोणाचार्य अतिशय योग्य गुरु होते. त्यांनी राजकुमारांना पहिला धडा शिकविण्याआधीच सांगून ठेवले होते, राजकुमारांनो, माझे म्हणणे ऐका. मला एक वचन द्या की तुमचे सर्वांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर माझी एक इच्छा पूर्ण कराल. सर्व मौन होते, पण अर्जुनाला मौन राहवले नाही. तो अतिशय उत्साहाने म्हणाला, मी तुमची इच्छा पूर्ण करील. अर्जुनाच्या उत्तरामुळे द्रोणाचार्य अतिशय आनंदित झाले. तसे तर ते सर्वांशी सारख्याच प्रमाणे वागत असत, पण अर्जुनावर मात्र त्यांची विशेष कृपा असे. गुरुकडून केला जाणारा हा पश्चाताप दुर्योधनाच्या नजरेतून सुटला नाही. गुरु अर्जुनाला जास्त काळजीपूर्वक शिकवतात हे त्याच्या लक्षात आले. मुलगा अश्वत्थामाही कडेही त्याच्याकडेही गुरूंचा कल होता. द्रोणाचार्य सर्वांना चोरून आपल्या पुत्राला वेगळा युद्धाभ्यास शिकवित असत, कारण त्याने अस्त्र चालविण्यात राजकुमारांच्या मागे राहू नये अशी त्यांची इच्छा होती. अर्जुनाला ही गोष्टी कळाल्यावर तो सर्वांना नजरा चुकवून हा अभ्यासही शिकत असे. त्याचा परिणाम असा झाला की खूप लवकरच अर्जुन अस्त्रशस्त्र चालविण्यात पारंगत झाला. नेम धरून बाण मारणे, तलवारबाजी आणि घोडेस्वारी यामध्ये अर्जुन सर्वांच्या पुढे निघून गेला. आपल्या तरुणपणी द्रोणाचार्य अग्निवेश यांच्या आश्रमात शिक्षण घेत होते. आश्रमात यांच्यासोबत पांचाळ नरेश, पृष्ठाचाही पुत्र द्रुपदही शिकत होता. द्रोण आणि द्रुपद यांच्यात खूप मैत्री होती. शिक्षण संपल्यावर एक दुसऱ्याचा निरोप घेताना द्रोण म्हणाला, बंधू, मला विसरून तर जाणार नाहीस ना? असे काय बोलतोस मित्रा? द्रुपदने उत्तर दिले, बालपणातील मैत्री कोणी विसरू शकते का? मी पांचाळ देशाचा राजा झाल्यावर तुला कधीही माझ्या मदतीची गरज पडली तर माझ्याकडे निसंकोचपणे ये. मी तुला शक्य ती सर्व मदत करेल. असे म्हणून द्रुपद पांचाळला गेला. कालांतराने वडिलांच्या मृत्यूनंतर तो पांचाळ देशाचा राजा झाला. इकडे द्रोणांचे दिवस मात्र संकटात जात होते. द्रोणांचा विवाह महर्षी शरद्वान यांची कन्या कृपीशी झाला होता. महर्षी शरद्वान महान तपस्वी होते.
आणि त्यांनी आपली तपश्चर्या निर्विघ्न पूर्ण करण्यासाठी आपला पुत्र कृप आणि कन्या कृपी यांना बालपणीच जंगलात सोडून दिले होते. त्यांचे पालन शंतनूने केले होते. एवढ्याशा कृप आणि कृपीला त्यांचा एक सेवक जंगलातून घेऊन आला होता. नंतर आपली मुले शंतनूकडे मोठी होत असल्याचे शरद्वानाला कळाल्यावर त्यांनी तिथे जाऊन आपल्या मुलांना शस्त्र चालवायला आणि युद्धकला शिकवली. कृपीचा विवाह द्रोणांशी संपन्न झाला. विवाह झाल्यानंतरही द्रोणाची स्थिती काही सुधारली नाही. कृपीकडून त्यांना अश्वत्थामा नावाचा एक मुलगा झाला, पण ते अतिशय चांगल्या प्रकारे त्याचे पालनपोषण करू शकत नव्हते. दुसरी मुले तर दूध पित असत, पण त्यांचा मुलगा भुकेने व्याकुळ होऊन रडत असे तेव्हा ते पाण्यात पीठ मिसळून त्याला पाजीत असत. अशी अतिशय दयनीय स्थिती पाहून त्यांचे मन रडत असे, पण लाचारीत हात सोडीत बसण्यापेक्षा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अशावेळी एके दिवशी त्यांना आपला लहानपणीचा मित्र आणि सोबती द्रुपदची आठवण झाली, जो आता पांचाळ देशाचा राजा झाला होता. द्रुपदने निरोप घेताना काही सांगितले होते. ते आठवल्यावर द्रोणाला वाटले की आता त्याच्याकडे मदत मागितली तर तो नकार देणार नाही. द्रोणाला जास्त काही नाही, फक्त आपल्या मुलासाठी एक गाय हवी होती. मग ते पांचाळ देशासाठी निघाले. द्रुपदच्या महालाजवळ गेल्यावर त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर द्वारपालाने त्यांना अडविले. म्हणाला, कोण आहेस बाबा, थेट मध्ये घुसत आहेस. द्रोण अतिशय नम्रपणे त्याला म्हणाला, हे पहा, मला पांचाळ नरेशांना भेटायचे आहे. द्रुपद माझा बालपणीचा मित्र आहे. बालपणीचा मित्र आहे? द्वारपाल नक्कल करीत म्हणाला, जा बाबा जा, इथे तुझ्यासारखे अनेक लोक राजाचे मित्र म्हणून रोज येतात. द्रोण म्हणाला, तुम्ही द्रुपदला जाऊन फक्त इतके सांगा की त्याचा बालपणीचा वर्गमित्र द्रोण आला आहे. त्याची भेटण्याची इच्छा असेल तर तो मला बोलावून घेईल, नाहीतर मी परत जाईल. ठीक आहे, तू इथेच थांब, मी त्यांना तुमची येण्याची सूचना पाठवितो, असे म्हणून द्वारपाल महालाच्या आत गेला. द्रोण महालाच्या दरवाजावर उभे राहून द्वारपालाच्या परत येण्याची वाट पाहत होते. तिथे उभ्या उभ्या संध्याकाळ झाली तेव्हा कुठे द्वारपालाने बाहेर येऊन सांगितले, जा, तुला राजाने आत बोलावले आहे. रक्षकांच्या गराड्यात द्रोणाने महालात प्रवेश केला. जणू काही ते तुरुंगातील बंदी होते. दरबारात द्रुपद उंच सिंहासनावर अभिमानाने बसला होता. चहूबाजूला दरबारी लोक उभे होते. त्यांच्या गराड्यात राजा द्रुपदासमोर द्रोण एखाद्या भिकाऱ्यासारखे उभे राहिले होते. द्रुपद त्यांच्याकडे अनोळखी व्यक्तीसारखे पाहत होता. मग विचारले, कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आला आहेस, हे मला कळू शकेल का? द्रोण एकदम जमिनीवर आला. त्याला अशा प्रश्नाची अपेक्षा नव्हती. तो हळूच म्हणाला, तू मला विसरला आहेस का? मी द्रोण आहे, तुझा बालपणीचा मित्र. द्रुपदने द्रोणाकडे तिरस्काराने पाहिले. तोंड वेंगाडून तो म्हणाला, काय बडबडतोस? मी अन तुझा मित्र? तू शुद्धीत आहेस की नाहीस? अपमानामुळे द्रोण अचेत झाला. सर्व लोक डोळ्यात आश्चर्य आणि तिरस्कार घेऊन द्रोणाकडे पाहू लागले. द्रोण इथे येऊन पश्चाताप करू लागला. शेवटचा प्रयत्न करीत द्रोण म्हणाले, द्रुपद, आश्रमातून निरोप घेताना तू मला काय म्हणाला होतास ते जरा आठव. बालपणीची मैत्री इतक्या लवकर कसा काय विसरून गेलास? द्रुपद म्हणाला, ऐक ब्राह्मणा, मैत्री नेहमी बरोबरवाल्यांबरोबर होते. मी पांचाळ देशाचा राजा आहे आणि तू एक याचक ब्राह्मण, मग आपली मैत्री कशी असू शकेल? द्रोणाने ऐकले आणि मौन राहिला. राजा झाल्यामुळे द्रोण अहममध्ये सर्व प्रकारची सद्गृह्यता विसरून गेला आहे. अशा व्यक्तीकडून सहकार्याची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. ते गुपचूप जाण्यासाठी निघाले. द्रुपद म्हणाला, थांब ब्राह्मणा, तू आमच्या घरी याचक होऊन आला आहेस. मी तुला असे जाऊ देणार नाही. आमच्याकडून मैत्रीची अपेक्षा ठेवू नको, पण तुला काही भेट नक्की मिळेल. असे बोलून द्रुपदाने एका दरबाराला काही आदेश दिला. मग द्रोणाला म्हणाला, लक्षात ठेव, स्थायी मैत्री नावाचे काही असत नाही. हे तुझे बालपण आहे. कधी परिस्थितीमुळे आपण जवळ आलो होतो, पण ती जवळी कायम ठेवली जाऊ शकत नाही, कारण स्थिती बदलली आहे. काळ बलवान आहे. उच्च पद मिळाल्यावर माणूस निष्ठुर होऊ शकतो, यावर द्रोणांचा विश्वास बसत नव्हता. या परिस्थितीत द्रोण हे सांगायला विसरला की आपण का आलो आहोत. त्याला गाय मागण्याची आठवण राहिली नाही की आपला मुलगा अश्वत्थामाबद्दल काही सांगितले नाही. द्रोणाचा यावर विश्वासच बसत नव्हता की समोर उच्च सिंहासनावर बसलेली तीच व्यक्ती आहे जी आपल्यासोबत लहानपणी आश्रमात अभ्यास करीत होती आणि वनात खेळत होती. तोच एक दरबारी द्रोणासाठी भेट म्हणून घेऊन आला. द्रोणाचे सर्व शरीर संतापाने थरथरत होते. त्यांनी ती भेट होकारली आणि तीव्र स्वरात म्हणाले, द्रुपद, मी जात आहे, पण लक्षात ठेव, एक दिवस नक्की असा येईल की तेव्हा मी आजच्या अपमानाचा बदला घेईल. खरंच काळ बलवान असतो. असे म्हणून द्रोण महालाच्या बाहेर पडला. त्यानंतर द्रोणांच्या उपजीविकेसाठी अनेक ठिकाणी भटकले. याच दरम्यान त्यांची भेट पितामह भीष्म यांच्याशी झाली आणि त्यांनी राजकुमारांना शस्त्राज्ञ शिकवण्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. ते आता द्रुपदाने केलेला अपमान विसरले नव्हते. ते फक्त संधीची वाट पाहत होते. राजकुमारांना, विशेषतः अर्जुनाला युद्धकलेत तरबेज करण्यासाठी द्रोण दुसऱ्या कोणाला पुढे जाऊ देऊ इच्छित नव्हते. याचा परिणाम असा झाला की एक गरीब युवक जो अतिशय हुशार होता, तरीही द्रोणांनी त्याला आपले शिष्य केले नाही.
त्याला आपले शिष्य केले असते तर पुढे चालून तो सर्व राजकुमारांच्या पुढे निघून गेला असता. द्रोणांनी एका नजरेत ओळखले की युवक कुशाग्र बुद्धीचा आहे, पण तो युवकही काही कमी नव्हता. द्रोणामुळे निराश होऊन त्याने असा काही चमत्कार केला की नंतर स्वतः द्रोणही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहिले नाहीत. तो युवक दुसरा तिसरा कोणी नसून निषाद पुत्र एकलव्य होता. एके दिवशीची गोष्ट आहे. सर्व राजकुमार शिकारीसाठी वनात गेले होते. खूप दूरवर गेल्यावर त्यांना असे आढळून आले की वनात एक युवक बाण चालविण्याचा सराव करीत आहे. राजकुमारांसोबत एक कुत्रा होता. त्याने वनात एक अनोळखी व्यक्तीला पाहताच भुंकायला सुरुवात केली. कुत्रा भुंकल्यामुळे एकलव्याच्या साधनेत व्यत्यय आला. त्याने बाणाची दिशा कुत्र्याच्या दिशेने वळवली आणि नंतर एक सात बाण सोडले, जे सुसू करीत कुत्र्याच्या तोंडात घुसले. कुत्र्याचे भुंकणे बंद झाले. गमतीची गोष्ट म्हणजे कुत्र्याच्या तोंडातून एक थेंबही रक्त सांडले नव्हते. सर्व राजकुमार आश्चर्यचकित झाले. ते धावत धावत त्याच्या जवळ गेले. अर्जुनाने विचारले, तू कोण आहेस? मी निषाद पुत्र एकलव्य आहे. तू बाण तर खूप चांगले चालवतोस. तुझा गुरु कोण आहे? मी द्रोणाचार्यांचा शिष्य आहे. एकलव्याचे हे उत्तर ऐकून अर्जुनाचे मन खिन्न झाले. अशा या वनवासी मुलाला गुरु द्रोणाचार्यांनी आपले शिष्य कसे काय केले? शिवाय समजा शिष्य केले असले तरीही त्याला इतके निष्णात कसे काय केले? अर्जुन हाच त्यांचा एकमेव लाडका शिष्य असताना हस्तिनापूरला परत आल्यावर तो गुरुदेवांकडे गेला आणि म्हणाला, हा कसा न्याय आहे गुरुदेव? तुम्ही तर म्हणाला होतात की मी फक्त राजपुत्रांचाच आपला शिष्य करीन. मग एक निषाद पुत्र तुमचा शिष्य आहे, त्याचे काय? निषाद पुत्र माझा शिष्य? गुरु द्रोणाचार्यांनी आश्चर्याने विचारले. हे काय म्हणतोस पार्थ? मी योग्य तेच बोलत आहे आचार्य, अर्जुन म्हणाला. मी त्याला नुकताच वनात भेटून आलो आहे. असा कुशल तिरंदाज मी अद्याप पाहिला नाही. तुम्ही तर म्हणता की मीच तुमचा लाडका शिष्य आहे. मग त्या निषाद पुत्रावर इतकी कृपा कशासाठी? त्यांनी सांगितले की तुम्ही त्याचे गुरु आहात म्हणून. थोडा विचार करून द्रोणाचार्य म्हणाले, चल मला दाखव तो तिरंदाज कोण आहे ते, जो माझा शिष्य असल्याचा दावा करीत आहे. अर्जुन गुरुदेवांना सोबत घेऊन वनात गेला. द्रोणाचार्यांना पाहताच एकलव्य त्यांच्या पायावर लोळण घेऊ लागला. द्रोणाचार्य म्हणाले, उठ एकलव्या, आता मला हे सांग की तू माझे शिष्यत्व कसे मिळवले? गुरुदेव, एकलव्य दोन्ही हात जोडून म्हणाला, तुमच्या सहवासात राहण्याचे माझ्या नशिबात नाही असे दिसल्यावर मी वनात आलो आणि तुमची प्रतिमा तयार केली. तिच्या समोर राहून मी तिरंदाजीचा सराव करू लागलो. द्रोणाचार्य विचारात पडले. जो युवक फक्त गुरूंच्या प्रतिमेकडे बघून प्रेरणा मिळून इतकी सफल धनुर्विद्या शिकू शकतो, तो पुढे चालून उच्चस्तरीय धनुर्धर होऊ शकतो. कदाचित तो अर्जुन आणि अश्वत्थामापेक्षाही पुढे जाऊ शकेल. द्रोणाचार्याला याचे असे व्हावे असे वाटत नव्हते. त्यामुळे त्याची प्रतिमा खराब होणार होती. एकलव्याला तिरंदाजीत निष्फळ करण्याचे त्यांनी ठरविले. तिरंदाजी फक्त अंगठ्याच्या बळावर चालते म्हणून काही विचार करून ते म्हणाले, तू मला आपला गुरु मानले आहेस तर दक्षिणा तर काही दिली नाहीस. आज्ञा करा गुरुदेव. एकलव्य नतमस्तक होऊन म्हणाला, माझा प्राणही तयार आहे. मला तू तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दक्षिणा म्हणून दे. इतका अवघड आदेश ऐकूनही एकलव्य जरासुद्धा विचलित झाला नाही. जशी आज्ञा असे म्हणून त्याने आपला उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी ठेवला. अशा प्रकारे अर्जुनाचा मार्ग प्रशस्त करून द्रोणाचार्य परत आले. पण एकलव्यही आपल्या धूनचा पक्का होता. उजव्या हात बिनकामी झाल्यावर त्याने पायाच्या अंगठ्याने धनुष्यविद्येचा अभ्यास सुरूच ठेवला. सर्व राजकुमारांचे शिक्षण योग्य प्रकारे चालले होते. द्रोणाचार्य मन लावून परिश्रम करीत होते. एके दिवशी द्रोणाचार्यांनी विचार केला, जरा यांची परीक्षा घ्यायला हवी. त्यामुळे हे किती शिकले आहेत ते तरी कळेल. द्रोणाचार्य परीक्षेच्या तयारीला लागले. त्यांनी एका झाडावर एक नकली पक्षी बसवला. त्याचे फक्त डोकेच दिसत होते. सर्व राजकुमारांना बोलावून ते म्हणाले, तुम्ही सर्वजण त्या झाडाकडे काळजीपूर्वक पहा. सर्वांच्या नजरा झाडाकडे लागल्या. द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला विचारले, तुला झाडावर काय दिसत आहे? दुर्योधन म्हणाला, झाड, पाने, फांद्या. द्रोणाचार्यांनी इतर राजकुमारांना बोलावून विचारले, तुम्हाला काय दिसत आहे? आकाश, ढग. राजकुमारांनी उत्तर दिले. द्रोणाचार्य अशा प्रकारे एक एक करीत सर्व राजकुमारांना हाच प्रश्न विचारला. सर्वांनी पक्षाशिवाय इतर सर्व गोष्टी सांगितल्या. आता द्रोणाचार्यांनी अर्जुनाला बोलावले आणि विचारले, हे अर्जुन, तुला झाडावर काय दिसत आहे? अर्जुनाने झाडाकडे पाहिले आणि म्हणाला, एक पक्षी. पक्षाचा कोणता भाग दिसत आहे? फक्त त्याचे डोके. त्यावर बाणाने वार कर. इतके ऐकल्यावर अर्जुनाने धनुष्यावर तीर चढविला आणि प्रत्यंचा ओढून बाण सोडला. बाण एका झटक्यात त्या पक्षाच्या डोक्याला लागून जाऊन लागला आणि डोक्याचा भाग तुटून जमिनीवर पडला. अर्जुन परीक्षेत उत्तीर्ण झाला. द्रोणाचार्यांनी आनंदाने अर्जुनाला मिठीत घेतले आणि म्हणाले, हीच आहे खऱ्या योद्ध्याची ओळख. जो आपले ध्येय लगेच ओळखतो तो कधीही पराभूत होऊ शकत नाही. श्रोते हो, संपूर्ण महाभारत कथा भाग 3
इथे समाप्त होत आहे. पुढील कथा आपण भाग 4 मध्ये पाहणार आहोत.